सगळ्या अंगाला. स्विमिंग पूलच आहे हा, नॅचरल स्विमिंग पूल. हा मासो बिसो काय ग्रेट पॉइंट हा. नमस्कार. तर नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सध्या ऑन द वे मालवण. यस, अचानक ठरलेला प्लॅन आहे हा. रात्री 1 वाजता मॅसेजवरती आमच्या की सगळेजण फ्री होते तर काहीतरी प्लॅन करूयात का. तर अचानक प्लॅन ठरला गेला आणि आम्ही 1 वाजताच निघालो घर सोडून आज ट्रिपला. पाटील, कसं झालंय, कसा प्लॅन झाला? झोप लागली झोप. तर यांना झोपेत उठून मी घेऊन चाललोय या चौघांना. पण अचानक ठरलंय आणि रात्री सगळे झोपले होते. गडबडीनं प्लॅन झाला. मॅसेजवरती त्यांची झोपा लागायला होते. 1-2 मॅसेजवरती जागे होते, 1-2 जण. ते मॅसेजवरती बोलत चर्चा झाली, उद्या कुठं जायचं का, उद्या जाण्यापेक्षा आताच जाऊयात की मग, असं ठरलं. नाही अचानक झोपेतून उठून सगळे गो. तर अशा प्रकारे प्रवास सगळा सुरू आहे. दत्ता बरोबर ना? बरोबर. यस ना. पाटील झाली का झोप? नाही झोपेतून उठून आलाय कसं? चला बघूयात आता. सकाळी आपण तिकडे मालवणला किती वाजता पोचतोय. येस, रात्रीचे वाजलेत 1. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. रात्रीचा प्रवास अजूनही चालूच आहे. जर रात्री आम्ही 1ला निघालो होतो तर सध्या गडहिंग्लजमध्ये आहे. सावंतवाडी नंतर पुढे मालवण वगैरे ही आजची ट्रिप असणार आहे. अचानक सगळ्या गोष्टी घडत गेलेली ट्रिप असणार आहे आजची. त्यामुळं बराड काहीतरी होणार आहे. ब्लॉग कंटिन्यू बघा. पुढे आमचा प्लॅन आहे आंघोळीचा प्लॅन हा. पुढे आपण आता आंबोली घाटामध्ये धबधबेवरती करण्याचा प्लॅन करतोय. दत्ता कसं वाटेल रे? 1 नंबर है ना. दादा तुझी तयारी आहे का? तुला मग गरम पाणी पाहिजे बाबा? लाजा का रे भाड्या. तर अशा प्रकारे आम्ही आता थंडीचे दिवस गंमत जम्मत करत मौज मजा करत प्रवास करत आहे. आणि पुढचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. सकाळी वाजले, सकाळचे किती वाजले रे? 7 वाजलेले आहेत. 6 तास. हा का? हा बर. अरे बरं, रस्ता चांगला आहे रे. हा. हिरलिंगे शिंदेवाडी वगैरे असं काहीतरी दिसतंय इकडे. आता मला पुढचा व्ह्यू दाखवतो जरा थोडासा. खोटारवाडी आहे. दुसरं काय होतंय आता मगाशी? मुतनाळे नाव खतरनाक आहे इकडची. काय म्हणजे कर्नाटकमध्ये आलं की तुम्हाला महाराष्ट्रीयन लोकांना फार इकडे वेगळं काहीतरी अनुभव मिळतो नेहमी. तानंग काहीतरी आहे. आणि आता कुठलं आलं बघा, ही बाधवनवाडी आलं बघा. बाधवनवाडी जादेवाडी. येस. आता बघितलं पाठीमाग कोराडवाडी गेलं. वेगळं काहीतरी आहे म्हणून तर आलोय आपण इकडे. सध्या आजराच्या जवळपास आहे, म्हणजे आजरा गावामध्येच आहे. आणि आजरा गावामधला हा सुंदर नजारा, क्या बात, सुपर. आजरा पुढे 3 किलोमीटर. आंबोलीतून 36 किलोमीटर आहे. आणि आजूबाजूला जी घनदाट झाडी आहे, क्या बात आहे. वा वा वा, सुपर. वाघ पण आहे सर्व आहेत का? हा. आयला झाडीमध्ये जंगलामध्ये वाघ नसायला पाहिजे रे, माणसं असायला पाहिजेत. होय. चुकलं काहीतरी गणित आपलं. पुढं दिसते ते.
आपली तयारी असते अशी ब्रश कुलगे टॉवेल. आता आपण आंघोळ कुठं करणार माहिती आहे ना? अरे कसलं खतरनाक आहे. हा एक नवीन अनुभव आहे आपल्यासाठी आमचा. मला दाखव. तर आमच्यासाठी आज जी स्नान पॉईंट असणार आहे आजचा, तो आउटस्टँडिंग असणार आहे, अप्रतिम असणार आहे. रात्रभर प्रवासाच्या नंतर थकवा घालवायचा म्हणून आम्ही आता ह्या ओढ्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये आंघोळ करणार आहे. ही सगळी यंत्रणा आपल्यासोबत आहे. तर आंघोळ करताना खूप धमाल येणार आहे. अरे स्विमिंग पूल आहे, स्विमिंग पूल. स्विमिंग पूलच आहे हा, नॅचरल स्विमिंग पूल. हा ना मासो बिसो काय ग्रेट पॉइंट आहे. अरे लय आउटस्टँडिंग पॉइंट आहे. आता कसं गुबू गुबू वाजत आहे. आता कसं तर अशा प्रकारे काय पाणी सुंदर स्वच्छ निर्मळ पाणी. रोज इथं आंघोळ येणार बसला. गरमीत आंघोळ येणार बरं का? गरमीत आंघोळ येणार रोज. हा पाटील तुम्ही मी हा राहायला तिथे येणार आहे न तू म्हणाल तसं का राहायला तिथे येत आहे? इथं असं येणार, असं करायचं. बरं चला दत्ता काढा का पुढे. ओके. मोकळ्या पाण्यात पोहण्याचा आनंद. हे कसं वाटतं आता? पाणी गार आहे का? थंड आहे ना? बरे गार आहे. ए बुवा बोल ना. हा थंड आहे. येस पाटील. ए जाना ए हे बरं उलटी. त्याच्या आईची इडी गांड फेकवा जायची. सगळ्या अंगाला नाना आरामचं अरे बेशवास फक्त गांडी लावतो. तोंडा कसं लावलं तू? अभी हम लोग नहा रहे हैं. ऐसा से पाणी एवढं सुंदर आहे म्हणजे स्विमिंग पूलमध्ये जसं पाणी असतं स्वच्छ सुंदर, तर पाणी थंड आहे पण उडी पाण्यात मारली गरम होत आहे. सांगा कधी इकडे आलं तर इथं आंघोळ करून जा. आता इथं घरच बांधणार आहे जेणेकरून तुम्ही आंघोळ करून जाता. मस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये जुळजुळ वाहणाऱ्या पाण्यामध्ये मस्त आंघोळ केली आहे. खतरनाक वाटतं, प्रसन्न वाटतं, फ्रेश वाटतं. आणि आता इथून पुढे आपलं आंबोली 20 किलोमीटर असेल आणि पुढे सावंतवाडी साधारण तिथून पुढे 21 किलोमीटर असेल. तर इथून सावंतवाडी 40 किलोमीटर आले. पुढे मग सावंतवाडीच्या मध्ये पुढं जे काय आपले स्पॉट असतील तिकडे आपण जाणार आहोत. तर ब्लॉग कंटिन्यू करा. कसं वाटतोय सकाळ सकाळी ना? नाही चिकन आपण विषय आहे का? येस चला. एवढं सुंदर लोकेशन आहे. इथं आपण आता छान असं आपला सकाळचा नाश्ता करून घेतो. इकडं बॅकला तुम्ही बघू शकता ही सुंदर असं लोकेशन आहे. हा बॅकला माझ्या हायवे गोवा हायवे आणि मस्त लॉन वगैरे टाकल्यासारखं असं नॅचरल गवत. त्या गवतावरती सकाळचा नाश्ता सुपर. मित्रांनो हे कोकणातलं सुपारीचं झाड सध्या तरी आपल्याला एक दिसलं, परंतु पुढे गेलं तर बऱ्याच सुपारी झाड आपल्याला अशी बघायला मिळतील. वरती सुपारी लागलेली आहेत. इकडे एक झाड आहे. येस
फायनली तारकर्ली बीचवरती पोचलो आणि तिथं आल्या पहिला मच्छी आस्वाद घेतोय. येस, समोर तुम्ही बघू शकता दत्तात्रय आहे, धनाजी आहे, इकडं पाटील आहे. तर आम्ही आता जेवणाचा आस्वाद घेतोय. जेवतो जरा, कारण लय सकाळपासून काय नव्हतं खाल्लं. धावपळ फक्त प्रवासामध्ये कालपासून आहे. तो आत्ता मस्त जेवण करून घेतो, त्यानंतर भेटूयात आपण बीचवरती. कसं असतं, व्हेज वेळेला जास्त पहिलं प्राधान्य असतं, त्यामुळे व्हेज थाळी आलेली आहे. आहे ना रे, कर चालू. तुमचं नाही मग मी मासा द्यायला तयार आहे त्याला. तू खात नाही त्याला, मी काय करू? मग आता कुठून येणार तो मला? आपल्याला इथून आपली गव्हर्नमेंटने आपल्याला जेटी बांधून दिली आहे. त्या जेटीवर तुझी गाडी पार्किंग फ्री आहे. गाडी लावणार आहे आणि बोटमध्ये तुला बसवणार. त्या बोटने तुला 7 किलोमीटर घेऊन जातो. जाताना एमटीडीसी हाऊस बोट, म्हणजे ती पलीकडे दोन्ही पाणी एकत्र संगम पॉईंट वगैरे, संगम पॉईंट, सुनामी आयलंड दाखवणार, देवबाग बीच दाखवणार, भोगवे बीच दाखवणार, संगम पॉईंट दाखवणार, क्रोकोडाईल शेप दाखवणार, म्हणजे कोकोनटच्या झाडाचा एक शेप तयार झाला आहे तो दाखवला. मिनी केराव दाखवा. मिनी केराव म्हणजे कोकोनटची झाड आहे, त्याच्या बाजूने आपली बोट जाणार. हे पॉईंट भाऊ बघणे ते बोटने जायला अर्धा तास लागणार, यायला अर्धा तास. आणि लास्टला जर तुला सुनामी आयलंड अंघोळ करायचं असेल किंवा तिथे नाश्त्याचे स्टॉल असतात, तिथे गेम असतात, पॅरासिलिंग असते, कायाक रायडिंग, जेस्की, बनाना बंपर, हे गेम असतात. थांबणं न थांबणं तुझ्या डिपेंड असतं. थांबायचं असेल तर 1 तास आपली बोट थांबणार, तीच बोट तुला रिटर्न घेऊन येणार. आपण स्पेशल तुमच्या चौघांसाठीच बोट देणार. कुठला बीच आहे ती? काय म्हणते पॉईंट? सुनामी आयलंड, देवबाग संगम, देवबाग बीच, भोगवे बीच, क्रोकोडाईल पॉईंट, सिगलबर्ड आयलंड, हे पॉईंट आहेत. हे बघ, हे सगळे पॉईंट आहेत इथून इथपर्यंत. देवबाग गावाचा एंड झालाय तो, त्यानंतर सुनामी आयलंड. 1500 रुपये घेतो, पण सध्या ऑफ सीझन असल्यामुळे 1200 पर्यंत सगळ्यांची मिळत. होय का? 2 तासाची सफर आहे. अच्छा. फायनली मित्रांनो आपण सिंधुदुर्गवरती पोहोचलो आहे. पण सध्या झालं असं की 6च्या नंतर काहीतरी इथून सिंधुदुर्गला अलाउड नाही, बोटिंग बंद होतं आणि सकाळी 8ला सुरू होतं. पर पर्सन 100 रुपये एवढा चार्ज आहे एका व्यक्तीला सिंधुदुर्गला जाण्यासाठी जेटला चार्ज पडतो. तेव्हा तुम्हाला जर भटकंतीसाठी यायचं असेल, सिंधुदुर्ग भेटीसाठी यायचं असेल तर सकाळी 8 नंतर संध्याकाळी 6च्या आतमध्ये 6 तर वापस होतं, तर तुम्हाला यावं लागेल साधारण 4च्या दरम्यान वगैरे. तर तुम्हाला सिंधुदुर्गवरून फेरपट्टा करून तुम्हाला बरोबर इकडे येता येईल. आणि सुंदर पाठीमागं समुद्र आहे, सुंदर वाटतं, तसं वातावरण आहे. मला वाटतं कॅमेरामध्ये तुम्ही पाठीमागे नाही जाता जास्त, जरा माझ्या इकडे फोकस करा. अजून आपलं काय चर्चा डिस्कस होते. तर पाठीमागे खूप मोठा समुद्र आहे आणि चाललं मासे पकडायला चाललं, त्यानंतर बोटिंग खास आताचं क्लायमेट आहे. त्यातल्या त्यात सध्या तिकडे सनसेट व्हायला लागला, त्यामुळे खूप सुंदर व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे.
तुम्हाला दाखवतो नक्की कशा प्रकारे या इकडे. तर फायनली सिंधुदुर्गला पोचलेलो आहे. वाटत नव्हतं कारण बोटिंगचं टायमिंग 6ला ऑफ आहे इकडं, सॉरी 5ला. परंतु योगायोगाने ती गोष्ट घडून आली आणि आम्ही परत म्हणजे आलो आहे सिंधुदुर्गला. येस एकट्याच घेऊन आम्हाला पण प्रोजेक्टमध्ये रे काळ्या ये. हां, तर अशा प्रकारे सिंधुदुर्गला पोचलेलो आहे. अचानक सगळ्या गोष्टी घडत आलेल्या आहेत. सगळ्याला एकच टायमिंग दिलं असतं. त्यांनी ठेवायला पाहिजे कोणाला आणि त्यात काय झालं त्यांनी विचारलं पटकन त्यात माहितीये का नंबर कितना है? 1. सांगायचं काय की समुद्रामध्ये पूर्णपणे खारं पाणी असतं. म्हणजे आजूबाजूला चारी बाजूने समुद्राचं खारं पाणी आहे, बरोबर, आजूबाजूला. परंतु ह्या विहिरीला गोड पाणी आहे. कसं पाणी आहे? आपलं रेग्युलर आपण पाणी पितो ते पाणी इथं पाणी माणसं नेते ती. हां, इथून पाणी घेऊन जातात. ही साखर विहीर म्हणजे गोड विहिरीचं. गोड म्हणजे अशी गोड नाही, पण आपलं रेग्युलर जे पाणी असतं तशा प्रकारे गोड पाणी. चलो, कोकम सरबत नीट नाही चालत. तर मध्यंतरावरती पोचलोय आणि आपण बघत आहात समोर की खूप मोठा समुद्र आहे आजूबाजूला. सगळं पाणीच पाणी आपल्याला दिसतंय. आणि जे मगाशी मी विहीर दाखवली तर तेवढ्याच 2-3 विहिरींना म्हणजे साखर विहीर, दूध विहीर असं काहीतरी आहे. आणि तर ह्या 2-3 विहिरींना फक्त गोड पाणी येतं, बाकी सगळं समुद्रातलं पाणी खारट असतं. तर हे एक वेगळा चमत्कार आहे. कोणाच्या पिशव्या ठीक आहे, त्यांची पिशवी पडली, खेकडा आणा गेला. पिशव्याच्या पिशव्यात पडली तुमच्या पिशवीत काय हे?
रोबोट एको केदो निळो 1600 रुपये किलो आले होय. नाही त्याच्यात 1600 रुपये किलो आहे. असते दर टका आहे. बघू जरा थांबा एक मिनिट ह्याला काय म्हणतात डेको